नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीनं सांगली जिल्ह्यात नजीकच्या काळात आणि खूप दूरच्या काळात येणाऱ्या सर्व निवडणुकांची तयारी सुरू केली आहे असा एकूण रागरंग दिसतो आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडीनं फार मोठं यश मिळवलं. सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीनं सत्ता स्थापन केली आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला 10 पैकी फक्त 2 ठिकाणी पंचायत समितीची सुद्धा सत्ता मिळू शकली नाही. फक्त एका ठिकाणी भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली, ती म्हणजे जतमध्ये. परंतु मिरज, वाळवा, शिराळा आणि कवठेमहांकाळ अशा सगळ्या पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीनं आपली सत्ता स्थापन केली. पलूस आणि कडेगाव यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीची सत्ता आली. आटपाडी आणि खानापूर या दोन्ही पंचायत समितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं, तर तासगावमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता संपादन केली. त्यामुळं भाजपला मोठा तडाखा बसला आणि त्यामुळं महाविकास आघाडीचा आणि विशेषतः आमदार जयंत पाटील यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे. त्याआधी नगरपालिकांच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा जयंत पाटील यांनी आष्टा आणि ईश्वरपूर या दोन्ही ठिकाणच्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवून दिलेलं होतं. त्यामुळं तर सगळे कार्यकर्ते अत्यंत उत्साहात होते आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे त्यामध्ये आणखी भरच पडली. आता जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतर्फे पुढच्या निवडणुकीची सगळी तयारी सुरू केलेली आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला मल्लेवाडी, मिरज तालुक्यातलं जे मल्लेवाडी गाव आहे त्या ठिकाणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आली. मल्लेवाडीमध्ये जिल्हा बँकेची एक शाखा नवीन सुरू केली आणि त्या उद्घाटनाच्या निमित्तानं आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, बँकेचे अध्यक्ष स्वतः मानसिंगराव भाऊ नाईक, मनोज शिंदे, त्यानंतर बाळासाहेब होनमोरे आणि एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश भाऊ खाडे असे सगळे दिग्गज नेते मंडळी उपस्थित होती. आणि त्या कार्यक्रमामध्ये जयंत पाटील आणि विशाल पाटील या दोघांनीही जोरदार भाषणं केली. विशेषतः जयंत पाटील यांनी त्या कार्यक्रमात असं सांगितलं की यापुढं सहकारी क्षेत्रामध्ये आम्ही पक्षीय राजकारण आणणार नाही. यापुढची जिल्हा मध्यवर्ती बँकेची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदतही संपत आलेली आहे. त्यामुळं या बँकेची पुढची निवडणूक ही बिनविरोध करू आणि सर्वपक्षीय पद्धतीनं करायचा प्रयत्न करू असं जयंत पाटील यांनी जाहीर केलं. यावरनं आता जिल्हा बँकेवरती सुद्धा जयंत पाटलांनी पूर्णपणे वर्चस्व मिळवले हे स्पष्ट होत आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या भाषणामध्ये असंही सांगितलं की खासदार विशाल पाटील हे आता अत्यंत चांगलं काम करत आहेत खासदार म्हणून आणि पुढच्या निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा विशाल पाटील हेच उमेदवार असतील महाविकास आघाडीचे. म्हणजे महाविकास आघाडीची उमेदवारीसुद्धा काँग्रेस पक्षातर्फे खरं म्हणलं तर विशाल पाटील लढले. काँग्रेस पक्षातर्फे लढलेले नसले तरी लढल्यानंतर आणि विजयी झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचं सहयोगी सदस्यत्व घेतलं. साहजिकच पुढच्या वेळेला ते काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवू इच्छितात. परंतु जयंत पाटील यांनी त्यांची उमेदवारी जवळजवळ आत्ताच जाहीर करून टाकली 3 वर्ष आधी. यावरनं जयंत पाटील यांनी आता जिल्ह्यावरची आपली राजकीय पकड मजबूत केल्याचं स्पष्ट दिसतंय. आणि या पुढच्या काळामधच्या ज्या निवडणुका होणार आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक असेल, मार्केट कमिटीची सांगली मिरज तसंच जत आणि कवठेमहांकाळ मार्केट कमिटीची निवडणूक असेल आणि पुढच्या विधानसभेच्या आणि या सगळ्या निवडणुका असतील, या जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील असा एकूण रागरंग सगळा दिसतो आहे. आता मल्लेवाडीच्या ह्या कार्यक्रमामध्ये सुरेश भाऊ खाडे यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं होतं. म्हणजे भारतीय जनता पक्षाला सुद्धा आत्ता भारतीय जनता पक्षाचे काही संचालक जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहेतच. म्हणजे खुद्द
संग्रामसिंह देशमुख आहेत, सत्यजित देशमुख, आमदार सत्यजित देशमुख आहेत. याशिवाय अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अजितराव घोरपडे सरकार आहेत. इकडं शिंदेंच्या शिवसेनेचे बाबर आहेत, अमोल बाबर तिथं संचालक आहेत. असे वेगवेगळ्या पक्षाचे त्याच्यामध्ये संचालक आहेत. भारतीय जनता पक्षालाही त्यामध्ये वाव देण्यात आलेला आहे संचालक मंडळामध्ये. परंतु यापुढं मात्र सर्वपक्षीय निवडणूक आम्ही लढवू असं जयंत पाटील यांनी अधिकृतपणे जाहीर केलेलं आहे. अर्थात या कार्यक्रमाला त्यांनी सुरेश भाऊंनासुद्धा, खाडेंनासुद्धा बोलवलेलं होतं. यावरनं भारतीय जनता पक्षाला सुद्धा ते पुन्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत बरोबर घेणार असं दिसतंय. जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या आणि सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांनी केवळ महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उभाठा शिवसेना आणि काँग्रेस यांना तर बरोबर घेतलंच, पण त्याशिवाय शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनासुद्धा आपल्याबरोबर घेतलं आणि महाविकास आघाडी त्यांनी स्थापन केली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीची महाविकास आघाडी स्थापन केली आणि पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा विधानसभेच्या किंवा अन्य निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची महाविकास आघाडी करायचा त्यांचा मनसुबा आहे असं मल्लेवाडीच्या कार्यक्रमातल्या त्यांच्या भाषणावरून स्पष्ट होतंय. निदान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत तरी ते सर्वपक्षीय निवडणूक करतील. प्रत्यक्ष विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत काय होईल आज सांगता येत नाही. परंतु त्या कार्यक्रमामध्ये मल्लेवाडीच्या सुरेश भाऊ खाडे यांनी मात्र एक चांगला जोरदार टोला लगावला. त्यांनी जयंत पाटलांना असं म्हटले, आमदार सुरेश भाऊ खाडे असं म्हणले की पाटील साहेब, तुम्ही राज्याचं बजेट जवळजवळ 11 वेळा मांडलेलं आहे, अंदाजपत्रक अर्थसंकल्प राज्याचा. आता थोडं जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पण तुम्ही लक्ष द्या आणि शेतकऱ्यांची वसुली याच्यावरतीच केवळ भर देऊ नका. शेतकऱ्यांच्या कर्जाची जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाचीच फक्त वसुली करण्याकडे लक्ष जास्त देऊ नका. ते द्या, तुम्ही द्यायला काय हरकत नाही. परंतु जी इतर कर्ज थकलेली आहेत, NPA जो वाढलेला आहे, तो NPA कमी कसा करता येईल याकडेही अधिक लक्ष द्या असाही टोला सुरेश भाऊ खाडे यांनी या भाषणामध्ये मारला. आणि त्याच वेळेला त्यांनी असं पण एक सूचित केलं की जिल्हा मध्यवर्ती बँकेत आम्हाला सुद्धा कधीतरी चहा प्यायला इथं बोलवा. म्हणजे आत्तापर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँक ही एका ठराविक वर्तुळातच संचालक सगळे निवडून येतात. आता 10 वर्षाची अट लागू होतीये. सलग 10 वर्ष जे संचालक राहिलेले आहेत त्यांना ह्यापुढं सहकारी संस्थांचं संचालकपद सोडावं लागेल. परंतु सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असे अनेक जण आहेत की ज्यांना संचालकपद सोडावं लागेल. परंतु असा एकूण अंदाज आहे की त्यांच्याच घरातले लोक, त्यांचेच राजकीय वारसदार पुन्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये येतील. नवीन लोकांना किती संधी मिळेल याबद्दल आज तरी काही सांगता येत नाही. परंतु एकूण सगळा त्या मल्लेवाडीच्या कार्यक्रमातला रागरंग बैलान सगळे व्यासपीठावर उपस्थित असलेले नेते पाहिले तर जयंत पाटील यांनी पुढच्या निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू केलेली आहे. आणि पुढच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उभाठा शिवसेना, त्याचबरोबर अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना असे सगळे पक्ष महाविकास आघाडीमध्ये लढतील असं एकूण वातावरण तयार करायचा प्रयत्न सध्या सुरू आहे. प्रत्यक्षात काय घडतं ते आपण पाहूया. आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.